सखी सावली काव्यांजली। तसं आपल्यालाही घेता येईलच की। नाही ना, मला याचीच भीती आहे की ते सध्या कोणालाही कसंही मॅनेज करू शकतात। मी भेटलो होतो आपल्या वकिलांना, तरी त्यांची बाजू जास्त भक्कम आहे बाबा। मला नाही वाटत आता सध्या काही मार्ग आहे यात। Just feel so helpless right now. प्रीतम, हे किती रेस्टलेस आहेस तू, किती त्रास होतोय तुला आणि मला हे सगळं बघवत नाहीये। काय चाललंय हे सगळं? कोणाची दृष्ट लागलीये? सगळं छान चाललं होतं, तुझे प्रोजेक्ट सक्सेसफुल होत होते, तुला पॉप्युलॅरिटी मिळत होती, किती छान होतं सगळं, पण गेल्या काही दिवसात हे काय चाललंय सगळं? काय होतंय? प्रीतम, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझा मुलगा आहेस। तुझ्यावर कुठलंही संकट आलं तर त्याला आधी मी फेस करेन, पण तुला कुठलाही त्रास होऊ देणार नाही, कधीच नाही। मधुरा, प्रीतम, कंट्रोल युअरसेल्फ। आपण यातनं काही ना काहीतरी मार्ग नक्कीच काढू। प्रीतम, अरे मी तुला फार्म हाऊसचे पेपर्स आणि दागिन्यांबद्दल बोललो होतो ना की ते विकून तू। अजिबात नाही, या कारणासाठी मी तुम्हाला तुमची प्रॉपर्टी नाही विकायला देणार। तुमची प्रॉपर्टी? प्रीतम, अरे आमचं जे काही आहे ते सगळं तुझंच आहे। हो आई, पण तरी नाही। हा प्रोजेक्ट मी सुरू केला होता आणि होतं की स्टुडिओच एकच ऑप्शन दिसतो, प्रोजेक्ट मी कंटिन्यू कर। प्रोजेक्ट संपला की बाकी सगळं संपलं, ते इन्व्हेस्टर्स नको, बाकी कोणी नको। म्हणजे तू परत निकिता बरोबर काम करणार? नाही, माझी अजिबात परवानगी नाहीये या गोष्टीसाठी। अरे अरे काव्याच्या आयुष्यात काय घडतंय बघताय ना? ते सगळं माहित असूनही अंजली, अंजली अगं नुसती उभी काय, समजाव त्याला, कळत नाहीये का तुला? थांबव ह्याला, अगं सांग त्याला काहीतरी। तुला काळजी नाहीये का प्रीतमची? हे सगळं काय आणि कशासाठी? कशासाठी म्हणजे? तुझ्यासाठी। प्रीतम, त्यांनी फक्त तुझा स्टुडिओ ताब्यात घेतला, तुझे स्किल्स नाही। तू मला म्हणाला होतास ना नवीन प्रोजेक्टसाठी तुझ्याकडे स्टुडिओ नाहीये म्हणून, पण मग आपलंच घर तुझं स्टुडिओ होऊच शकतं ना? हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स तुला? हो, हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आपल्या स्टोर रूम मध्ये खूप आधीपासून पडून होते। आज मी फक्त त्यांच्यावरची धूळ झटकली, एवढंच। आणि काही इन्स्ट्रुमेंट आहेत ना, त्या एक्स्ट्रा घेतलेल्या होत्या। मी तुझ्यासाठी सगळं शोधून आणून ठेवलंय, तू बघ। आधी इथे बस, इथे बस। आता इथे तुला काम करण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही। तुझी क्रिएटिव्हिटी छान फुलू दे आणि त्यातून काहीतरी चांगलं नवीन तयार होऊ दे। प्रीतम, मला माहिती आहे मावशी जे काही बोलल्या त्याने तुला हर्ट झालं असेल, पण त्यांना तुला असं बोलायचा हक्क आहेच ना?
अंजली तू आणि माझाही हक्क आहे तुझं टेन्शन घालवण्याचा. आई तुलाही बोलले अंजली, पण जाऊ तू- दे रे, मावशी जे काही बोलल्या त्या काळजीपोटी बोलत असतील. बरं ते सगळं जाऊ दे, तू आता तुझं काम सुरू कर. ओके. डारडिंगडंग इंद्रायणी इंद्रायणी. अंजली छान आहे का धून? कुठली? अरे इंद्रायणीची धून आहे. इंद्रायणी? हे कोण? नवीन मालिका येते, त्यातली इंद्रायणी आहे ना, ती येते आपल्याला भेटायला 25 मार्च पासून संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर. हे आपण नक्की बघूया आता. हो हो, आपण सगळे मिळून नक्की बघू. कधी कधी ना कारण नसताना तू उगाच हायपर होतेस. अच्छा, म्हणजे परत चूक माझीच आहे हो ना? हे बघ, हे असं असतं तुझं. तुला काही बोलायची सोयच राहिलेली नाही. अगं मला असं नव्हतं म्हणायचं. तुम्ही असं म्हणाला नाही तरी मला कळतं. नाही, बरोबर आहे तुमचं. माझीच चूक झाली. सुनेची निवड करण्यात चुकले मी. मधुरे काय बोलतेस तू? योग्य तेच बोलतेय मी. आणि रागाच्या भरात बोलत नाहीये, सिरियसली बोलतेय, विचार करून बोलतेय. ही अंजली या घरात आली लग्न करून, आणि तेव्हापासून हे सगळे प्रॉब्लेम सुरू झाले. बघा ना, त्याच्या आधी प्रीतम किती सक्सेसफुल होता. जिथं हात लावेल त्याचं सोनं करत होता तो. पण ही अंजली लग्न करून आली आणि सगळ्या घरात प्रॉब्लेम सुरू झाले. सगळं बिघडलं. त्या ताईच्या घरावर जप्ती आली. प्रीतमचा स्टुडिओ त्या परक्या लोकांनी स्वतःच्या ताब्यात घेतला. सगळं बिघडलंय. अंजलीची काकू जे काही सांगत होती तेच बरोबर होत. ही मुलगी अपशकुनी आहे. ही लग्न करून ज्यांच्या घरात जाईल त्यांच्या घरात फक्त आणि फक्त प्रॉब्लेम्सच होती. त्यांनी सांगितलं होतं, पण मी त्यावेळी दुर्लक्ष केलं याकडे आणि खूप मोठी चूक केली. बास मधुरे, बास. अंजली बद्दल आणखी एकही शब्द मी ऐकून घेणार नाही. अंजली अपशकुनी नाहीये, आपल्या घरातली भाग्यलक्ष्मी आहे, हे लक्षात ठेव. प्रीतमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती त्याच्या मागे खंबीरपणे उभी असते, त्याची काळजी घेते आणि पुढे त्याची काळजी घेत राहील. मला इतकंच म्हणायचंय मधुरे की डोक्यामध्ये नको ते विचार भरून घेऊ नकोस. नको ते विचार करत नाहीये, योग्य तोच विचार करतेय मी. ठीक आहे, तुम्हाला फार पुळका आहे ना हो अंजलीचा. मला सांगा, आतापर्यंत तिने काय केलंय असं वेगळं, काय खास केलंय, काय ग्रेट केलंय? ना प्रीतमसाठी ना या घरासाठी काय केलंय तिने, सांगा मला. मी घरासाठी काहीच केलेलं नाहीये असं म्हणत होती आई. बस पुन्हा एकदा माझा अपमान झाला आणि मला घरातून बाहेर काढलं गेलं. तू म्हणत होतीस ते खरं. काव्या त्या घराची मालकीण होऊन बसली. विश्वरीत, मी इतके दिवस तुला हेच समजवायचा प्रयत्न करत होते. फायनली आता तुला पटलं. मी हरलोय श्रेष्ठ. माझ्या हातात आता काहीच उरलेलं नाहीये. तू असं का म्हणतोस? मी आहे ना, आपलं बाळ आहे. मी कायम तुला साथ दे. काव्यासारखं मी तुला माझ्यापासून कधीच नाही तोडणार. काव्याने जी वेळ आणली ना तुझ्यावर, आता तू सुद्धा तिला धडा शिकवायला हवा. फार उंच उडतीये ना ती. तिला जमिनीवर आणल्याशिवाय तिची मस्ती, तिचा ऍटिट्यूड कमी होणार नाहीये. अरे तुझा इन्सल्ट माझा इन्सल्ट आहे ना. मी काव्याला तिची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे. करशील ना मला मदत?